Hello student, today we are going to study our next topic blood clotting factor. आज आपण शिकणार आहोत ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. ब्लड क्लॉटिंगमध्ये जे इम्पॉर्टंट फॅक्टर असतात ज्यांच्यामुळे ब्लड क्लॉटिंग होते ते आहे त्यांना आपण म्हणतो ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग फॅक्टरला रोमन नंबर दिलेला आहे, ते आहे 1 ते 13 आणि कॉमन नेम म्हणजे त्यांचे नाव. First clotting factor is fibrinogen, second clotting factor is prothrombin, third is tissue factor, fourth is calcium ion, fifth is proaxelrin, seventh is proconvertin, 8 anti hemophilic factor, 9 Christmas factor, 10 Stewart factor, 11 plasma thromboplastin anti, 12th आहे हेजमन फॅक्टर आणि 13th आहे फायब्रिन स्टॅबिलायझिंग फॅक्टर. अशा प्रकारे हे 13 फॅक्टर ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करतात. या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे ब्लड वेसल डॅमेज झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी क्लॉट कसा तयार झालेला आहे. तर सगळ्यात आधी काय होतं, रेड कलरची ही ब्लड वेसल आहे ती रप्चर होते, ती डॅमेज होते आणि त्याच्यामधून ब्लड हे बाहेर निघतं. ओके, इंजुरी और रप्चर टू ब्लड वेसल. सेकंड डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, ब्लड वेसल अराउंड वूंड कॉन्स्ट्रिक्ट, आणि ब्लड वेसल ज्या ठिकाणी ती रप्चर जर डॅमेज झालेली असते त्या ठिकाणचा एरिया हा कॉन्स्ट्रिक्ट होऊन जातो. बघा या ठिकाणी कॉन्स्ट्रिक्ट झालेला आपल्याला दिसत आहे आणि याच्यामुळे काय होतं, रिड्यूस ब्लड फ्लो टू डॅमेज एरिया, आणि त्या डॅमेज एरियामधून ब्लड फ्लो जो होत आहे तो कॉन्स्ट्रिक्शनमुळे कमी होऊन जातो. ओके, नंतरची स्टेज आहे की प्लेटलेट्स त्या ठिकाणी ॲक्टिवेट होतात आणि जो तुटलेला पार्ट आहे ज्या ठिकाणी डॅमेज झालेले आहे ब्लड वेसल त्या ठिकाणी ते स्टिक होतात, चिकटतात. ओके, ॲक्टिवेटेड प्लेटलेट्स स्टिक टू इंजुरी साईट. प्लेटलेट्स बिकम स्टिकी अँड क्लम्प टुगेदर टू फॉर्म प्लेटलेट प्लग, आणि अशा वेळेस काय होतं, प्लेटलेट त्या ठिकाणी इंजुरी साईटला चिकटल्यानंतर काय होणार, ते त्या ठिकाणी स्टिकी होतात आणि एक गोळा तयार करतात. ओके, आणि तो गोळा म्हणजे तयार होतो तो प्लग. प्लेटलेट्स अँड डॅमेज टिश्यू रिलीज क्लॉटिंग फॅक्टर 8, आणि हे अशा प्रकारे जे प्लेटलेट असतात आणि डॅमेज टिश्यू असतात ते क्लॉटिंग फॅक्टर 8 तयार करतात. ओके, आणि शेवटी काय होतं, ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम टू फॉर्म फायब्रिन विच ॲक्ट्स लाईक अ मेश टू स्टॉप दी ब्लिडिंग, आणि अशा प्रकारे काय होणार, जो फायब्रिनोजेन असतो तो फायब्रिनमध्ये कन्वर्ट होतो आणि एक फायब्रिन क्लॉट तयार करतो, फायब्रिनचं मेश तयार करतो. मेश म्हणजे जाळी, आणि त्या जाळीमध्ये काय होतं, ब्लड सेल्स हे ट्रॅप केले जातात, अडकतात, आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी क्लॉट तयार होतो. आपण म्हणतो ब्लड क्लॉटिंग. बघा ही ब्लड वेसल डॅमेज झालेली आहे. इंज्युअर्ड टिश्यू अँड प्लेटलेट रिलीज द क्लॉटिंग फॅक्टर प्रोथ्रॉम्बिन ॲक्टिवेटर. हे डॅमेज टिश्यू आणि प्लेटलेट हे प्रोथ्रॉम्बिन ॲक्टिवेटर फॅक्टर रिलीज करतात आणि कॅल्शियम आयनसुद्धा. ओके, नंतर काय होतं, प्रोथ्रॉम्बिन ॲक्टिवेटर कन्व्हर्ट दी ब्लड प्रोटीन प्रोथ्रॉम्बिन टू थ्रॉम्बिन, आणि प्रोथ्रॉम्बिन ॲक्टिवेटर फॅक्टरमुळे काय होतं, जो ब्लडमध्ये प्रोथ्रॉम्बिन असतो त्याचं कन्व्हर्शन होतं थ्रॉम्बिनमध्ये. नंतर थ्रॉम्बिन स्प्लिट्स फायब्रिनोजेन टू फॉर्म फायब्रिन, आणि मग तो थ्रॉम्बिन जो आहे तो ब्लडमधलाच फायब्रिनोजेन असतो त्याचं कन्व्हर्शन करतो, त्याला ब्रेक करतो आणि त्याच्यापासून फायब्रिन तयार करतो. फायब्रिन फायबर्स फॉर्म अ मेश ओव्हर अ वूंड, आणि ते फायब्रिन फायबर्स जसे आपण म्हटलो की फायबर्स म्हणजे दोरे, तर ते काय करतात, ज्या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे त्या ठिकाणी एक मेश तयार करतात, एक नेट तयार करतात, आणि त्या नेटवर्कमुळे काय होतं, ते नेट तयार केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जे ब्लड वेसल्स आहेत, जे ब्लड बाहेर फ्लो होत आहे, त्या ब्लड फ्लो होत असताना RBC त्या मेशमध्ये, त्या नेटमध्ये अडकून जातात. ओके, आणि याच्याने काय होणार, ब्लिडिंग स्टॉप होऊन जाईल. ओके, क्लॉट हार्डन्स, जो क्लॉट तयार झालेला आहे तो कोरडा कठीण होतो. ओके, अँड बिकम स्मॉलर, आणि तो छोटा होत जातो. ओके, न्यू सेल ग्रो
टू रिपेअर ओन साईट, आणि जो काही डॅमेज झालेला असतो ब्लड व्हेसलचा त्या ठिकाणी न्यू सेल्स हे ग्रो होतात आणि तो डॅमेज भरून काढतात. एन्झाईम प्लाझ्मिन इज रिलीज टू डिझॉल्व क्लॉट, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा ती जखम भरून निघते तेव्हा एन्झाईम प्लास्टिन रिलीज होतो आणि तो क्लॉटला डिझॉल्व करतो. ब्लड क्लॉटिंगमध्ये 2 प्रकारचे पाथवे आहे, एक्स्ट्रिन्सिक पाथवे आणि इंट्रिन्सिक पाथवे. एक्स्ट्रिन्सिक एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा, इंट्रिन्सिक म्हणजे आतला. ज्यावेळेस बाहेरचे घटक या ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतात त्याला एक्स्ट्रिन्सिक पाथवे म्हणतात, आणि आतील घटक मदत करतात तेव्हा इंट्रिन्सिक पाथवेमध्ये बघा, डॅमेज टू टिश्यू आउटसाइड द वेसल्स, आणि ज्यावेळेस ब्लड व्हेसल डॅमेज होते आणि त्याच्यातून ब्लड बाहेर येतं तेव्हा ते ब्लड आणि दुसरे घटक हे सराउंडिंग टिश्यूला डॅमेज करतात. ओके, किंवा जखमेमुळे सराउंडिंग टिश्यू डॅमेज झालेले असतात आणि ते काय तयार करतील, टिश्यू रिलीजेस थ्रोम्बोप्लास्टिन, आणि अशा प्रकारे तो टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन तयार करतो. ओके, रिलीज करतो. थ्रोम्बोप्लास्टिन हा पुढे काय करणार आहे, हा जो फॅक्टर 10 आहे, इनॅक्टिव्ह फॅक्टर 10ला ॲक्टिवेट करतो आणि ॲक्टिव्ह फॅक्टर 10 हा बनवतो. त्याच वेळेस जो इंट्रिन्सिक पाथवे आहेत त्याच्यामध्ये काय होतं, डॅमेज टू द ब्लड व्हेसल, आणि ब्लड व्हेसल जी डॅमेज झालेली आहे ती ब्लड व्हेसल स्वतःच क्लॉटिंग फॅक्टर रिलीज करते. कॅस्केड ऑफ क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे, कॅस्केड म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स, भरपूर स्टेप्स होतात, भरपूर क्लॉटिंग फॅक्टर, आणि ते जो इनॲक्टिवेटेड फॅक्टर 10 आहे त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम करतात. तसं म्हणजे या ठिकाणी दोघं पाथवे एकत्र येऊन कॉमन पाथवे तयार करतात. आता कॉमन पाथवेमध्ये काय होणार, जो ॲक्टिवेटेड फॅक्टर 10 आहे तो प्रोथ्रॉम्बिनला थ्रॉम्बिनमध्ये कन्व्हर्ट करतो. आता हा थ्रॉम्बिन कन्व्हर्ट झाल्यानंतर तो फायब्रिनोजेनला ब्रेक करून फायब्रिन थ्रेड तयार करतो, आणि त्याच वेळेस फॅक्टर 13 त्या ठिकाणी ॲड होतो, आणि फॅक्टर 13च्या मदतीने काय होणार, ब्लड क्लॉट तयार होतो. अशा प्रकारे ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम ही पूर्ण होते.